नमस्कार. भारतीय संविधान समजून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे, स्पर्धकांचे मी पुन्हा एकदा ह्या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण संविधानाच्या प्रत्येक भागाचा अभ्यास करत करत भाग 5 पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यातलं प्रकरण 1 देखील आपण बघितलं आहे आणि प्रकरण 2 ला देखील सुरुवात केली. तर आज प्रकरण 2 चा शेवटचा टप्पा आज आपण पूर्ण करणार आहोत. तर चला लगेचच ह्या व्हिडिओला सुरुवात करू. तर भारतीय संविधानातला भाग 5 जे आपल्याला सांगतं संघराज्य, त्याच्यामध्ये विशेषतः अनुच्छेद 52 ते 151 पर्यंत समाविष्ट झालेले आहेत. आणि आपण सुरू केलेलं प्रकरण 2 जे संसदेची माहिती देणार आहे आणि त्यातला आपण प्रकरण 2 मधला शेवटचा टप्पा आज बघत आहोत, तो म्हणजे वित्तीय बाबींमधलं कार्यपद्धती, जे अनुच्छेद 112 ते 122 पर्यंत आपल्याला बघायला मिळतात. तर बघूयात 112 हे कलम, हे अनुच्छेद आपल्याला काय सांगतं. तर प्रकरण 2 मधलं संविधानातला शेवटचा टप्पा, प्रकरण 2 संसद सर्वसाधारण मधला शेवटचा टप्पा म्हणजे वित्तीय बाबींवरील कार्यपद्धती, ज्यातलं पहिलं कलम, ज्यातलं पहिलं अनुच्छेद म्हणजे 112, जे आपल्याला सांगतं वार्षिक वित्तीय विवरण म्हणजे अर्थसंकल्पाबाबत माहिती देणारं हे कलम आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती दोन्ही सभागृहांसमोर सादर करतात हे अर्थसंकल्प आणि ज्यात अंदाजपत्रक आणि खर्चाचा समावेश असतो. मग यात खर्चाचे 2 भाग आहेत, जसं भारित खर्च म्हणजे चार्ज्ड आणि मतदान योग्य म्हणजे वोटेबल खर्च. तर यामध्ये वार्षिक वित्तीय विवरण म्हणजे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याला सामान्यतः अर्थसंकल्प किंवा बजेट म्हणतात. भारित खर्च म्हणजे काय, ज्यात राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचं वेतन यावर संसदेत चर्चा होते पण मतदान होत नाही. यातलं उदाहरण म्हणजे दरवर्षी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे. तर याबाबतची माहिती आपल्याला हे कलम 112 देतं, ज्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरण अर्थसंकल्पाबद्दल माहिती आपल्याला मिळते. त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे 113, जे आपल्याला अंदाजासंबंधी संसदेतील कार्यपद्धती काय आहे आणि कशा पद्धतीने चालतं याबद्दलच्या तरतुदी आपल्याला ह्या कलमामध्ये बघायला मिळतात. मग यात भारित खर्चावर मतदान नाही ही तरतूद आहे. यानंतर इतर खर्चांसाठी अनुदानाच्या मागण्या म्हणजे डिमांड ऑफ ग्रँट्स लोकसभेत मतदान केले जाते आणि राज्यसभेला मतदानाचा अधिकार नाही, हे कलम आपल्याला 113 सांगतं. मग यातलं स्पष्टीकरणाच्या बाबतीत बघायचं झालं तर लोकसभेकडे खर्चाचं नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. यात कट मोशन सारखे प्रस्ताव आणले जातात, ज्याद्वारे खर्चाच्या मागण्या कमी करण्याचा प्रयत्न होतो आणि या कट मोशन मध्ये पूर्णतः हे जे नियंत्रण आहे हे लोकसभेकडे आहे. आणि कट मोशनद्वारे विरोधक विशिष्ट मंत्रालयाच्या खर्चात कपात करण्याची मागणी करतात. उदाहरणार्थ प्रतिकात्मक कपात, धोरणात्मक कपात. तर याबाबतची तरतूद आपल्याला कलम 113 मध्ये बघायला मिळते, जे अंदाजासंबंधी संसदेतील कार्यपद्धती सांगते. आणि त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम 114, जे आपल्याला सांगते विनियोजन विधेयक. मग त्यात काय आहे तर मतदान झालेल्या आणि भारित खर्चासाठी भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्यास कायदेशीर मान्यता देणारे विधेयक. मग विधेयक संमत झाल्यावरच सरकारला खर्च करता येतो. मग ह्या खर्चाची मागणी किंवा मान्यता देणारं विधेयक आपल्याला जी माहिती देतं, जी तरतूद सांगतं, ते म्हणजे अनुच्छेद 114, ज्यामध्ये संविधानाच्या तरतुदीनुसार संसदेच्या कायद्याशिवाय संचित निधीतून पैसे काढता येत नाही हे विधेयक मंजूर झाल्यावर त्याचे विनियोजन अधिनियम अप्रोप्रिएशन ऍक्ट मध्ये रूपांतर होतं. आणि यात संदर्भातली एक केस स्टडी देखील होती, ती म्हणजे विनियोजन विधेयक मंजूर होण्यापूर्वी सरकारला लेखानुदान म्हणजे वोट ऑन अकाउंट घ्यावे लागते, ज्याचा संदर्भ आपल्याला कलम 116 मध्ये देखील बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने विनियोजन विधेयक कायदेशीर मान्यता देणारं हे विधेयक आहे, ज्याचा उल्लेख आपल्याला अनुच्छेद 114 मध्ये बघायला मिळतो. आणि त्यासोबतच त्यानंतरची कलम जे आहेत ते 115 आणि 116, जे पूरक, अतिरिक्त, अधिक अनुदान, लेखानुदान इत्यादी बाबींचं तरतूद करणारी आहे. आणि याच्या आधीची केस स्टडी होती ती 116चा संदर्भ देणारी होती. तर ते 116 काय कलम आहे ते देखील आपण बघणार आहोत. तर कलम 115 सांगतं पूरक, अतिरिक्त, अधिक अनुदानाबद्दल माहिती देतं, ज्यात सप्लिमेंटरी, ऍडिशनल, एक्सेस ग्रांट्स याबद्दलची आपल्याला तरतूद ह्या कलमामध्ये बघायला मिळते. आणि जे कलम 116 आहे ज्याच्यामध्ये लेखानुदान, प्रत्यानुदान, अपवादात्मक अनुदान म्हणजे वोट्स ऑन अकाउंट, क्रेडिट्स आणि एक्सेप्शनल ग्रँट्स याबद्दलची माहिती देतं ते कलम 116. यात स्पष्टीकरणामध्ये आपण बघतो पूरक अनुदान, जे मूळ अर्थसंकल्पातील रक्कम अपुरी पडल्यास कामी येतं. आणि लेखानुदान म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर विनियोजन विधेयक मंजूर होईपर्यंत खर्चासाठी दिलेला आगाऊ निधी.
आणि हा सर्वसाधारण 2 महिन्यासाठी हा लेखानुदान दिलं जातं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर निवडणुकीच्या वर्षात नवीन सरकार येईपर्यंत लेखानुदान म्हणजे वोट ऑन अकाउंट सादर केले जाते आणि त्यानंतर हे अनुदान दिलं जातं. तर याची तरतूद सांगणारं कलम म्हणजे 116. मग ह्या विधेयकावर नेमक्या काय तरतुदी आहेत या बाबतीतलं सांगणारं कलम म्हणजे ते कलम 117, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार बघायला मिळतात. ज्याच्यातला एक मध्ये आपल्याला बघायला मिळतो जो धन विधेयकासारख्या काही बाबींसह इतर कायदेविषयक बाबींचा समावेश करतं. मग राष्ट्रपतीच्या शिफारसीने फक्त लोकसभेत सादर केलं जातं. तर हे वित्तीय विधेयक सांगणारं पहिला प्रकार जो अनुच्छेद 117(1) मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि अनुच्छेद 117(3) काय सांगतं तर भारताच्या संचित निधीतून होणाऱ्या खर्चाची संबंधित तरतूद या कलमामध्ये या अनुच्छेदामध्ये आपल्याला बघायला मिळते. कोणत्याही सभागृहात सादर करता येते पण राष्ट्रपतीच्या शिफारसीशिवाय पारित करता येत नाही. तर याबाबतच्या या विधेयकांच्या तरतुदी आपल्याला या मुख्य कलमांमध्ये आणि त्याच्या उपकलमांमध्ये बघायला मिळतं, जे सांगतं आपल्याला 117(1) आणि 117(3). या संदर्भ देणारी माहिती म्हणजे धन विधेयक, मनी बिल जे आपण ह्याच प्रकरणाच्या आधीच्या टप्प्यामध्ये बघितलं, आणि वित्तीय विधेयक यात फरक असतो. प्रत्येक धन विधेयक हे वित्तीय विधेयक असते पण प्रत्येक वित्तीय विधेयक हे धन विधेयक नसते. तर हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे धन विधेयक हे वित्तीय विधेयकाचाच भाग आहे पण वित्तीय विधेयक हे धन विधेयकामध्ये येत नाही. उदाहरणार्थ अर्थ विधेयक म्हणजे फायनान्स बिल हे वित्तीय विधेयक चे उत्तम उदाहरण आहे जे करांशी संबंधित आहे आणि जो प्रकार 1 मध्ये आपल्याला बघायला मिळतो जो धन विधेयकावर आधारित आहे. तर अशा पद्धतीचं कलम 117 आणि वित्तीय बाबींबद्दल काही कायदे पद्धती सांगणारे हे कलम 112 ते 117 होते. आणि त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे 118, जे वित्तीय बाबींमधली कार्यपद्धती काय आहे, त्याचे नियम काय आहेत ते आपल्याला माहिती देतं. तर त्यातलं पहिलं कलम म्हणजे कलम 118. त्यात पहिला नियम सांगतो संसदेच्या प्रत्येक सभागृहाला स्वतःच्या कार्यपद्धतीचे आणि कामकाज चालवण्याचे नियम बनवण्याचा अधिकार आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसाठी राष्ट्रपती नियम बनवू शकतात. मग यातला संदर्भ संसदेचे कामकाज कार्यक्षम आणि नियमानुसार चालावे यासाठी हे नियम आवश्यक आहे. मग हे महत्वाचे नियम सांगतात ज्यामुळे संसदेचे कामकाज नियमानुसार चालेल आणि कार्यक्षमता देखील वाढेल यासाठी हे नियम आवश्यक आहे. मग याचं उदाहरण लोकसभेचे नियम आणि राज्यसभेचे नियम वेगवेगळे आहेत. त्या वेगवेगळ्या नियमानुसार ही कार्यपद्धतीचे नियम देखील वेगवेगळे पडतात. याचं उदाहरण लोकसभेचे नियम आणि राज्यसभेचे नियम हे वेगळे आहेत. तर यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे 119, जे आपल्याला सांगतं वित्तीय बाबींसंबंधी संसदेतील कार्यपद्धतीच्या कायद्यांद्वारे नियमन, ज्यामध्ये वित्तीय बाबी वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी संसदेला कायद्याद्वारे कार्यपद्धतीचे नियमन करण्याचा अधिकार असतो. मग यात अर्थसंकल्पावर आणि अनुदानांच्या मागण्यावर वेळेत चर्चा होऊन मतदान व्हावे यासाठी हे कलम आहे. आणि ज्यामध्ये गिलेटिन या पद्धतीचा वापर करतात. तर गिलेटिनचा वापर का होतो तर विधेयकाच्या चर्चेला मर्यादा घालण्यासाठी या गिलेटिनचा वापर होतो. वेळेअभावी अनुदानाच्या आणि मागण्यांवर एकत्रितपणे मतदान व्हावे म्हणून या गिलेटिन कार्यपद्धतीचा वापर या अनुच्छेदामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीचं कार्यपद्धतीचे नियमन सांगणारं कलम ते म्हणजे कलम 119. यानंतर आपण पुढचं कलम बघणार आहोत ते म्हणजे 120, जे आपल्याला सांगतं संसदेमध्ये वापरण्याची भाषा. आता संसदेचे कामकाज हिंदी किंवा इंग्रजीमध्ये चालते. पीठासीन अधिकारी म्हणजे अध्यक्ष आणि सभापती या सदस्यास मातृभाषेत बोलण्याची परवानगी देऊ शकतात. मग याचा संदर्भ 15 वर्षानंतर इंग्रजीचा वापर करणे बंद करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु कायद्याद्वारे ते पुढे चालू ठेवले गेले. मग अनेक खासदारांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत बोलण्यासाठी ट्रान्स्क्रिप्शन आणि भाषांतरासाठी ट्रान्सलेशनची सोय देखील पुरवली जाते. म्हणजे मुख्य भाषा कामकाजाच्या भाषा याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी वापरली जाते, पण अनेक खासदारांना त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये बोलण्याची परवानगी असते आणि त्यासाठी ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेटर ह्या दोघीही सोयी ज्या आहेत त्या पुरवल्या जातात. तर अशा पद्धतीची तरतूद असलेलं हे कलम किंवा हे अनुच्छेद म्हणजे ते 120. तर पुढचा अनुच्छेद आहे 121, जे आपल्याला सांगतं संसदेमध्ये चर्चेवर निर्बंध. सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांच्या वर्तनावर संसदेमध्ये चर्चा करता येत नाही. याला काही अपवाद आहे. अशा वेळी फक्त ज्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर संसदेमध्ये चर्चा होऊ शकते. मग याचं स्पष्टीकरण सांगताना
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी हे कलम महत्वाचे आहे. संसदेला न्यायपालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई असते. आणि याची केस स्टडी देखील होती. एखाद्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर लोकसभेत किंवा राज्यसभेत चर्चा होते तेव्हाच त्यांच्या वर्तनावर बोलता येते. पण जसं आपण हा मुद्दा बघितला की संसदेमध्ये चर्चेवर निर्बंध आहेत, पण अपवाद वगळता हे निर्बंध लागू होतात. आणि ज्यामध्ये जो अपवाद आहे त्यात एखाद्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा केल्यानंतरच त्यांच्या वर्तनावर बोलता येते. तर अशा पद्धतीचा निर्बंध सांगणारे तरतूद असलेला कलम म्हणजे कलम 121. यानंतरचं प्रकरण 2 मधलं संसद सर्वसाधारण मधलं शेवटचं प्रकरण ते म्हणजे 122, जे आपल्याला सांगतं न्यायालयाने संसदेच्या कामकाजाची चौकशी न करणे संसदेच्या कोणत्याही कामकाजाच्या वैधतेवर त्या प्रक्रियेतील अनियमिततेमुळे प्रश्न विचारता येत नाही. संसदेच्या कामकाजातील कोणत्याही अधिकाराला, पीठासीन अधिकाऱ्याला नियमांच्या अंमलबजावणीबद्दल न्यायालयासमोर जबाबदार धरता येत नाही. म्हणजेच काय, न्यायालयाला संसदेच्या कामकाजाची चौकशी करता येत नाही. मग हे कलम कशासाठी आहे? तर संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायपालिकेचा हस्तक्षेप टाळण्यासाठी हे कलम आहे. संसदेला या बाबतीतली पूर्ण स्वायत्ता प्रदान केलेली आहे. या संदर्भातली एक केस स्टडी देखील होती. ती होती किहोतो होलोहोन विरुद्ध जचिलवू, जी 1992 मध्ये घडली होती. आणि या खटल्यामध्ये न्यायालयाने संसदेच्या अंतर्गत कामकाजाच्या चौकशीवर असलेल्या निर्बंधावर स्पष्टीकरण दिलं होतं. तर अशा पद्धतीचे कलमांची माहिती देणारं, कार्यपद्धतीची माहिती देणारं हे कलम होतं, हे अनुच्छेद होते, हा भाग होता, हे प्रकरण होतं, ज्यामध्ये आपल्याला संसदेतील वित्तीय नियंत्रण आणि कार्यक्षम कामकाज याबद्दलची माहिती आपल्याला कलम 112 ते 122 मध्ये बघायला मिळाली. आणि ज्यात अनुच्छेद 112 ते 117 हे देशाच्या वित्तीय शिस्तीसाठी आवश्यक आहेत, तर कलम 118 ते 122 हे संसदीय कामकाजाचे नियमन करून लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्याच्या बाबतीत आहेत. आणि संसदेचे नियम म्हणजेच लोकशाहीचा पाया सांगणारं हे प्रकरण होतं. अशा पद्धतीने संविधानाच्या भाग 5चं प्रकरण 2 आपण संपवलेलं आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या बाबींचा यामध्ये समावेश केला, अभ्यास केला. सर्वप्रथम आपण भाग 5 मधलं प्रकरण 1च्या बाबतीत आपण कार्यकारी यंत्रणा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या बाबत सर्व यंत्रणा आणि कार्यपद्धती जाणून घेतली. त्यासोबतच मंत्री परिषद, महान्यायवादी, सरकारी कामकाज चालवणे याबाबतचा आपण प्रकरण 1 मध्ये अभ्यास केला. आणि प्रकरण 2 मध्ये आपण संसद सर्वसाधारण याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. त्यात संसदेचे अधिकारी, त्यांचं कामकाज, त्यांची अपात्रता, त्यासोबतच संसद आणि तिचे सदस्य, त्यांचे अधिकार, वैधानिक कार्यपद्धती आणि आजच्या भागामध्ये आपण वित्तीय कार्यपद्धती याबाबत जाणून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण आज प्रकरण 2 संपवत आहोत. येणाऱ्या भागामध्ये प्रकरण 3 बघणार आहोत. आणि प्रकरण 3, प्रकरण 4, प्रकरण 5 असे 5 प्रकरणांची माहिती देणारा हा भाग आहे. आणि आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये हे सर्व प्रकरण संपवणार आहोत आणि संविधानाचा प्रत्येक भागाचा टप्पा एक एक करत पूर्ण करणार आहोत. तर भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने बरेच स्पर्धकांचे मला प्रश्न येतात. बरेच जण ही विचारणा करतायत की परीक्षा कधी होणार आहेत. तर निश्चितच परीक्षा ही होणारच आहे आणि लवकरच होणार आहे, पण अजून आम्ही ऑफिशियल तारीख डिक्लेअर केलेली नाही. तर ती येत्या काही दिवसांनंतरच तुम्हाला तुमच्या ग्रुपवर, जो ऑफिशियल ग्रुप आपण बनवलेले आहेत जिल्ह्यानुसार, त्या ग्रुपवर ही माहिती दिली जाणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे की ही माहिती तुम्हाला ग्रुपवर मिळणारच आहे. त्याच्यामुळे पर्सनली मेसेज, कॉल करून तुम्हाला कुठलीही तारीख किंवा कुठलीही माहिती मिळणार नाहीये. आम्ही जी काही माहिती आहे ती तुम्हाला ग्रुपवरच सांगणार आहोत. आणि निश्चित ही परीक्षा होणारच आहे, पण प्रत्येक जिल्ह्यानुसार त्याचं वर्गीकरण, परीक्षा घेण्याची पद्धत या सगळ्या बाबींचा विचार करता परीक्षेची तारीख आम्ही त्या वेळेलाही अनाऊन्स करणार आहोत. आणि रजिस्ट्रेशन संपल्यानंतर देखील जो शेवटचा स्पर्धक रजिस्टर करणार आहे त्याला देखील अभ्यासाला कालावधी मिळाला पाहिजे. आता बऱ्याच जणांनी 4 महिन्यांपूर्वी ऍडमिशन घेतलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण बरेच जण असे आहेत जे नव्याने ऍडमिशन घेतलेलं आहे. तर त्यांच्यासाठी तो अभ्यासाचा कालावधी बघता संविधान पूर्ण अभ्यास करणं सोपं नाहीये, किंवा ते 15-20 दिवसांमध्ये हे पूर्ण संविधान समजून घेणं देखील शक्य नाहीये.
तर शेवटच्या स्पर्धकाला तो अभ्यासाचा वेळ मिळाला पाहिजे, म्हणून आपली ही परीक्षा रजिस्ट्रेशन संपल्यानंतर साधारण कमीत कमी दिवस त्या विद्यार्थ्याला, त्या स्पर्धकाला मिळाल्यानंतर आपण ती ऑफिशियल तारीख अनाऊन्स करणार आहोत आणि निश्चित आपली ही परीक्षा पार पडणारच आहे, कारण की आतापर्यंत आपण एक एक टप्पा पार पाडत 5व्या परीक्षेपर्यंत पोहोचलेलो आहोत। तर भारतीय संविधानाची ही परीक्षा देखील तेवढ्याच उत्साहाने आपल्याला पार पाडायची आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुम्हाला तारीख सांगितली जाईल आणि परीक्षा कुठे आहे, काय आहे हे हॉल तिकीटवर देखील येणार आहे। तर स्पर्धकांनी कृपया चिंता न करता आपल्या अभ्यासावर किंवा संविधानाच्या भागांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि संविधान समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। तर पुन्हा येऊया आपल्या मुद्द्याकडे। कलम 112 ते 122 पर्यंत आपण आज अभ्यासली आहेत ते सर्व कलम किंवा अनुच्छेद। तर त्या संबंधित प्रश्न निश्चितच नेहमीप्रमाणे मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये देणार आहात ही देखील खात्री आहे। तर या संदर्भातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 112 कशाशी संबंधित आहे? यातला दुसरा प्रश्न, विनियोजन विधेयक कोणत्या अनुच्छेदात आहे? या भागावर पुढचा प्रश्न म्हणजे संयुक्त अधिवेशनाचे नियम कोण बनवते? तर अशा ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये द्याल याची खात्री आहे। या उत्तराच्या माध्यमातून आम्हाला कळतंय की तुम्हाला संविधान किती समजतंय आणि तुम्हाला देखील समजतंय की कलम हे प्रत्येक अनुच्छेद, हे प्रत्येक भाग, प्रत्येक प्रकरण खऱ्या अर्थी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का। तर तुम्हाला संविधानाचा प्रत्येक भाग समजून घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि निश्चितच भेटूयात पुढच्या भागामध्ये। आणि तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण। धन्यवाद।